कॉर्नरचा क्षेत्ररक्षक, एक काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक, एक स्क्वेअर लेग बाउंड्रीवरती आपल्याला बघायला मिळते आहे. ऑन साईडला पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा टप्प्यामध्ये सूर गवसत नाही आहे. सूरज यांना आणखी एक वाईड याच्या रूपामध्ये. खेळपट्टी जोरदार आहे, स्वतःला मात्र केंद्रित करणं गरजेचं आहे. धावसंख्या होती ती बिनबाद 8. पुन्हा एकदा सूरज ओव्हर द राऊंड विकेट मारा करतोय. उंच टोला मारलाय. झेल होईल का? यस, झेल झालेला आहे. अशा रीतीने काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाने झेल घेतलेला आहे आणि खेळी संपुष्टात आणलेली ते प्रीतम यांची 1 गडी बाद 8. साखर चौकी जोडी डीजे. आपण जयघोष करू आणि नवीन आलेला फलंदाज प्रतीक उतेकर, एक फटकेबाज फलंदाज, याचं आपण स्वागत करू. पुन्हा एकदा नवीन जोशानं सूरज आता मात्र ओव्हर द विकेट मारा करतोय उजव्या हाताच्या फलंदाजाला. बघूया काय कामगिरी करतोय. पॉवर प्ले तर संपलेला आहे. दुसरा षटक चालू आहे. पुढचा चेंडू. ओ, या वेळेला मात्र नक्कीच तो भीमर टाईपचा चेंडू फेकून दिलेला आहे. डीप फायनलिंगच्या डोक्याच्या वरून मिळतोय एक जबरदस्त असा चौकार आणि तिथे भीमरच्या रूपामध्ये एक नो बॉल. अशा रीतीने डबल फायदा होतो आहे. 5 धावा मिळालेल्या आहेत आणि फ्री हिट पण मिळतो आहे. धावसंख्या होती 8 आणि 5 13. 1 गडी बाद 13. सूरज या गोलंदाजाला अजूनही सूर भेटलेला नाही. यावेळेला स्लोगतेचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारायला प्रवृत्त केलाय. बॉलर बॅकडर मारले. चेंडू झाले सीमारेषेकडे. चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव मात्र दोन्ही खेळाडू पूर्ण करतायत. एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या मैदानाचा कसा फायदा उठवायचा तर तो असा फायदा उठवायचा आहे. 1 गडी बाद 15. यानंतरची लढत आहे ती राधाकृष्ण वगळाचा माळ विरुद्ध वावे जांभूळवाडी. दोन्ही कर्णधार आले असाल तर इथे नोंद द्यायची आहे आणि आपली खेळाडूंची लिस्ट पण घेऊन जायची आहे. पुढचा चेंडू सूरज यांचा. यावेळेला मात्र चांगल्या टप्प्याचा चेंडू, परंतु एक स्टेप पुढे टाकून फेकून दिलेला आहे. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू चालला सीमारेषा बाहेर. रवींद्र सकपाळ पंच यांचा इशारा येतो. षटकारांचा 6 धावा डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. षटक खूप वेळ घेणारं पडतंय. षटक खूप वाईड देणारे पडतंय. षटक खूप फायद्याचं पडतंय ते साखर चौकी जोडीसाठी. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 22. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या. या षटकामध्ये आत्तापर्यंत 14 धावा मिळवलेल्या आहेत. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्लोगतेचा चेंडू. यावेळेला मात्र कनेक्ट झालेला नाही. बॅट पहिलीच चेंडू नंतर आला. पॅडवर आदळलेला. अशा रीतीने निर्धाव असा चेंडू खूप वेळेनंतर आपल्याला मला वाटते बघायला मिळते. निर्धाव असा चेंडू या षटकामध्ये. यस, आमचे स्कोरर मनोज दाखवत आहेत की जबरदस्त अशी फटकेबाजी बघायला मिळते. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चांगला फटका मारला आहे. अवघड झेल सुटलेला आहे. तिथं झेलपर्यंत पोहोचता आलं नाही. चेंडू चाललाय मिड ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू चाललाय चौकारासाठी. आणखी एक दणदणीत खणखणीत असा चौकार डीजे.
वाद 26. आमचे स्कोरर सांगतात पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा आल्या. एक सूरज यांना थोडंसं झाकून टाकणारं असं ते षटक म्हणायला हरकत नाही आहे. आणि नक्कीच काही गोष्टी पॉझिटिव्ह असो नेगेटिव्ह असो मेमोरेबल असतात, त्यातून आपल्याला काहीतरी स्फूर्ती मिळते, त्यातून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं असतं. तर सूरज नक्कीच या षटकामधून बोध घेतील. नवीन गोलंदाज सिद्धेश आहेत. सिद्धेश टू सूरज असा मारा होतो आहे आचार्य एंड करून. आणि नक्कीच हे तिसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 22 अशा रीतीने धावसंख्या मात्र वाढते. साखर चौकी जोडी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 26. ओके रिद्धेशांचा पहिला चेंडू, रिद्धेश यांचा पहिला चेंडू आणि तिथे क्लीन बोल्ड बाद होतो आहे. यस, पहिल्या चेंडूवरतीच यश मिळतं आहे. आणि नक्कीच पहिला आपण स्वाद घेऊया डीजेचा, नंतर आपण पुढचं कॉमेंट्स करूया. ओव्हर टू डीजे. अजित उतेकर आमचे यूट्यूब चे बादशाह म्हणू 15 गावासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेसाठी. तर नक्की सर्व प्रेक्षकांची उत्कंठा मात्र आहे मोठे फटके चांगला खेळ बघण्याची. यावेळेला मात्र विवेक जाधव यांनी पहिलाच फटका मोठा मारायचा प्रयत्न केला, परंतु चेंडू पॅडवर आदळून तिथेच नोमॅन्स लँडमध्ये पडल्या दरम्यान 1 धाव विवेक यांना 1 धाव मिळालेली आहे. अशा रीतीने धावसंख्या होती ती 2 गडी बाद 27. तर आमचे फेडरेशनचे सल्लागार संजयजी उतेकर, तसेच मनोहरजी उतेकर, त्याचप्रमाणे फेडरेशनचे सहसचिव संतोषजी उतेकर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर. नक्कीच सिद्धेशांचा एक विकेट घेऊन जोश नक्की वाढलेला आहे, परंतु जोशवरती कंट्रोल करून बॉलिंगवरती कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. आणि अशा रीतीने एका धावेने भर पडते. धावसंख्या होती ती 28. 2 गडी बाद 28. पुन्हा एकदा सिद्धेश धावायला सुरुवात केली. यावेळेला खोलो टप्प्याचा चेंडू त्या पद्धतीचाच फटका मारला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू सीमारेषेवरती अडवला जातो आहे, परंतु सीमारेषेवरून चेंडू यायला थोडा जो वेळ लागतोय. आणि दुसरी धाव मात्र चटकन पुरी करतायत विवेक जाधव आणि प्रतीक उतेकर. धावसंख्या होती ती 2 गडी बाद 30. 30 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. साखर चौकी जोडी प्लेइंग फर्स्ट अगेन्स्ट धामनंद गुड्याच्या आड. आज रविवारी आजच्या दिवसातला हा पहिला सामना. पुन्हा एकदा सिद्धेश. यावेळेला मेजवानी होती. फुलटो चेंडू, रडारमध्ये येणारा चेंडू, परंतु बॅट थोडीशी तिरकस झाल्यामुळे चेंडू गेला विकेटकीपरच्या हातामध्ये. अगदी गोल्डन बॉल होता जो चांगल्या पद्धतीने फटका मारू शकत होता, परंतु नक्कीच त्याची खंत वाटते ती प्रतीकच्या चेहऱ्यावरून आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू सिद्धेशांचा काय घेऊन येतोय बघूया. यावेळेला खोलो टप्प्याचा चेंडू बॉलर बॅकडाऊन मला तिथे बॉलरच्या हातातून चेंडू सुटला आहे, मागे गेलेला 1 धाव निश्चितच मिळते आहे. धावसंख्या होती ती 2 गडी बाद 31. आणि नक्कीच इथे जे प्रेक्षक आहेत 15 गावातील खेळाडूंना तर माहितीच आहे. विवेक जाधव 3 वर्षापूर्वी हा खेळाडू चालूसुद्धा शकत नव्हता एका ॲक्सिडेंटमध्ये, परंतु आज तो खेळताना पळताना बॉलिंग करताना आणि बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलर बॅकडाऊन मारलेला आहे. चेंडू चालला आहे ऑनच्या दिशेने, चेंडू चालला आहे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक घेतोय चेंडू तू, परंतु तिथे दोन्ही खेळाडू समाधानकारक आहेत एका धावेमध्ये. अशा रीतीने एकच धाव मिळते. धावसंख्या होती ती 2 गडी बाद 32. आणि षटक संपलेल्याची खूण करतायत पंच अमित उपाले. अशा रीतीने 3 षटकं संपलेले आहेत. प्रथम फलंदाजी करताना साखर चौकीजवाडी संघ 2 गडी बाद 32. जवळजवळ 11 धावांची रणगती राखलेली आहे. शेवटचे 6 चेंडू काय घेऊन येत आहेत, परंतु नक्कीच मला वाटतं शाहीर एकनाथजी माळी यांचा आणखी एक खजाना घेऊन येतील आमचे मित्र डीजे. कुणाची कदर मी नव्हतं कुणाचं, नव्हती कुणाची कदर मी नव्हतं.
ते घाम अंगातून निघून गेलेला. मला वाटते 70+ धावा चेस करायच्या होत्या मला वाटते चौकीचौडी संघाला. अशा ती सामने एकामेकाबरोबर लढलेले हे संघ. यावेळेला मात्र आज हिरव्यागार अशा हिरवळी गालीच्यावरती खेळताना बघायला मिळतात. पुढचा चेंडू कार्पेट पद्धतीने ऑनच्या दिशेने मारलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. चेंडूला अडवला जातो. दुसरी धाव अवघड आहे परंतु ती घेतली सुद्धा नाही. अशा रीतीने एकच धाव. एक गडी बाद 33, 2 गडी बाद 33. 33 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. या मैदानाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 15 गावातील क्रिकेट प्रेमी कालपासून अगदी कौतुक करून थकले आहेत असं म्हणणं नाही, परंतु जबरदस्त असं वाखाणण्याजोगं असं हे दृश्य आहे आणि मैदान आहे. पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने मारलेले दरम्यान एक धाव तिथे मिळते आहे. 2 गडी बाद 34. जबरदस्त अशी हिरवळ, जबरदस्त खेळपट्टी, जबरदस्त असे गोलाकार या मैदानाची साईज आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी जो स्टँड आहे नेत्रदीपक असा स्टँड आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू. मेजवानी दिले आहे. स्लो गतीचा चेंडू उचली घेतलेला, ज्याला म्हणतात शॉर्ट टर्म हुक अशा पद्धतीने डीप फायनिकच्या डोक्याच्या वरून मारलेला चेंडू. चेंडू देऊन जातो 4 धावा. चेंडू आमंत्रित करतो डीजेला. कमॉन डीजे. धावसंख्या होती ती 41. 2 गडी बाद 41. बहुधा शेवटचा चेंडू असावा या पहिल्या डावातील, आजच्या दिवसातल्या पहिल्या डावातील. पुन्हा एकदा निलेश ओव्हर द विकेट मारा. ओ यावेळेला मात्र चांगला चेंडू, चांगला कमबॅक केलेला आहे. विकेट किपरला चकून चेंडू मागे गेला आहे. थोडासा पंबल होतो आहे तिथे. प्रवीण बेलेकर आणि दरम्यान त्याचा फायदा उठवत आहे. 2 धाव घेऊन प्रतीक उतेकर अशा रीतीने शेवटच्या चेंडूवरती 2 धाव मिळालेले आहेत. पंचषटक संपलेल्याची खुणा करतायत. अंतिम धावफलक आहे तो 2 गडी बाद 43. 4 षटकामध्ये 44 धावांची गरज आहे समोरील धामणन गुड्याचाड संघासाठी आणि नक्कीच विश्रांतीसाठी सामना थांबलेला आहे. थोड्या वेळानंतर आपण पुन्हा येऊ, तोपर्यंत आपण संधी देऊया. ओ टू डीजे. माळ आणि वावे जांभळवाडी कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्लीज सहकार्य करायचं सगळ्यांनी. तुम्ही आलेले आहात आम्हाला खबर आहे. धामणन वगळाचा माळ आणि वावे जांभळवाडी नाणेफेकीसाठी यायचं आहे. नवीन चेंडू द्यायचा आहे तिकडे. हां प्लीज कॅरी ऑन डीजे प्लीज.
धन्यवाद डीजे. विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा येतो आहे. फिल्डिंगसाठी उतरतो आहे तो साखर चौकीचेवाडी संघ आणि 44 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने फेस करतील आपल्याला सलामीवर लवकरच बघायला मिळतील. परंतु नक्कीच आचार्य प्रके अत्रे नाट्यगृह आपल्याला इथे बाजूलाच एक प्रेमाइस बघायला मिळतं आहे आणि नक्कीच बऱ्याच नाटकांची मी नावं सकाळी वाचली. खूप चांगला आपला मराठीपणा जिवंत ठेवण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करतो आहे. जिवंतपणा ठेवण्याच्या म्हणण्याऐवजी आपण ही परंपरा चालवणं गरजेचं आहे. चालवतच आहोत, चालवतच राहणार आहोत. आपल्या भाषेला प्रभुत्व देणं हे नक्कीच आपल्यासाठी एक गौरवाची गोष्ट असेल. जरी इतर भाषा आपल्याला गरजेच्या असल्या परंतु आपल्या आईच्या पोटातून जी भाषा निघालेली आहे ती आपली माय मराठी भाषा आणि तिला नक्कीच प्राधान्य देणं आपलं गरजेचं आहे. तर चला फिल्डिंग जरा लवकरच सेट करा, कारण कसं आहे की शेवटी संध्याकाळी आपल्याला काही गोष्टी थोड्या कठीण होऊन बसतात. तर या गोष्टी आपण बघतो. चित्रपटसुद्धा आपण बघतो आहे. काही मराठी भाषेमधले चांगले चांगले चित्रपट आलेले आहेत, नाटकंसुद्धा चांगली चाललेली आहेत. त्यानंतर आपण खेळसुद्धा चांगल्या पद्धतीने खेळवत असतो. आपल्याकडे बरेचसे समालोचक जे मराठी समालोचक हिंदीसुद्धा बोलू शकतात, कॉमेंट्री इंग्लिशसुद्धा कॉमेंट्री करू शकतात. परंतु शेवटी मराठी आपल्या घरातली भाषा ती मराठी आपल्या समोरच्या प्रेक्षकाला आपल्या आवडत्या प्रेक्षकाच्या अगदी अंतर्मनामध्ये पोचणारी जी भाषा असते ती आपली मराठी. तर अशा रीतीने पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत सर्वांचं करून पुन्हा एकदा मैदानाकडे लक्ष फिल्डिंग सेट होते आहे आणि मला वाटते आचार्य एंडकडून सुरुवात केली जाईल आणि नवीन फलंदाजाची जोडी आपण बघूया लवकरच. आणि पहिलं षटक अर्थातच मला अथर्व उतेकर यांच्या हातात दिसतं आहे. अथर्व संतोष उतेकर सीझन बॉलवरती खेळणारे खेळाडू. परवाच एका सीझनच्या टुर्नामेंटमध्ये त्याने मला वाटते 12 धावा देऊन 5 गडी बाद केली होती आपल्या गोलंदाजाने. असा तो अथर्व उतेकर या ठिकाणी टेनिस बॉलमध्ये काय कामगिरी करताना बघायला मिळेल. नक्कीच त्याच्या एका षटकावरती बरीचशी मदार अवलंबून असेल. साखर चौकीचेवाडीची जी काय पुढची दिशा असेल ती ठरवणारी. धामणन वगळाचा माळ वावे जांभूळवाडी. आम्ही तुमची वाट बघतोय टॉससाठी. धामणन वगळाचा माळ वावे जांभूळवाडी. हो नक्कीच पंचांना माहितीच आहे की वेळ ही महत्त्वाची आहे. वेळ लावून खेळणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि नक्कीच तशा पद्धतीने आपण टायमिंगमध्ये सामने संपवायचे आहेत. मला वाटते पहिल्या फेरीचे सामने प्रत्येक डाव जरी आपण 25 मिनटं संपवला, कारण प्रत्येकाला हे नवीन मैदान आहे, 2 साईड एक नाविन्य आहे वेगळ्या पद्धतीचं, त्यामुळे थोडासा वेळ तो सुद्धा आपण 5 मिनटं देतो आहे. जवळजवळ अर्धा तास पाऊण तास आपण जास्त वेळ देतो आहे सगळ्यांना पहिल्या फेरीपर्यंत, परंतु वेळ तो पूर्ण करणं आपल्याला 6:30पर्यंत गरजेचं आहे. चला खेळाकडे लक्ष. नवीन 2 फलंदाज आलेले आहेत, बघूया कोण कोण आहेत ते. रिद्देश स्ट्राईक एंडला आहे आणि संदेश नॉन स्ट्राईकला, अशी जोडी मैदानामध्ये. आणि नक्कीच रिद्देश डावखुरा सलामीचा गोलंदाज आणि तोच मला वाटते रिद्देश फलंदाजीला सुद्धा सलामीला आलेला आहे. तर अशा रीतीने बरेच कमी खेळाडू असतात जे सलामीला गोलंदाजी करतात, सलामीला फलंदाजी करतात. त्यातलं इंटरनॅशनल लेवलचं एक नाव म्हणजे मनोज प्रभाकर, आपले भारतीय संघाचे एक वेटरन खेळाडू. गोलंदाजीसुद्धा पहिलं षटक टाकायचे आणि फलंदाजीमध्ये सुद्धा ओपनिंगला यायचे वनडेमध्ये. चला ऑल दी बेस्ट दोन्ही संघाला. 4 षटकं 44 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक हातामध्ये आहे अथर्वच्या. धावायला सुरुवात केली 55 पार करून. त्याने टाकलेला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, चांगला फटका मारलाय, बॉलर बॅकडाऊन मारले, तिथे विवेक येते चेंडूवरती झपकन, परंतु धावसंख्येला मात्र सुरुवात झालेली आहे. धामणन गुडियाचा संघ बिनबाद 1. पुन्हा एकदा धामणन वगळाचा माळ वावे जांभूळवाडी. मला वाटते एवढे कॉल आपण एवढे जर मिस कॉल बायकोचे आले तर तुमची काय हालत होईल. इथे तर आपण तुम्हाला खेळण्यासाठी आमंत्रण करतोय, तुम्हाला मेजवानी देतोय, या टॉस करा आणि खेळा. चला पुढचा चेंडू अथर्व यांचा राईट आर्म राऊंड विकेट पुन्हा मारा. या वेळेला मात्र स्कायर 1 आहे. ओ शेवटच्या क्षणाला विवेक जाधव यांच्या हातातून चेंडू सुटलेला आहे. पुढे अमर पार्टे चेंडू कव्हर करतायत, झेल सुटलेला आहे. 2 धाव मात्र तिथे मिळत आहेत. पॉवर प्ले आणि झेल अगदी एज ऑफ द सर्कलला घेण्यात येत होता. शेवटच्या क्षणाला झेल सुटला म्हणजे सुटला. रिद्देशाने एक जबरदस्त अशी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळते झेल सुटल्यानंतर आणि धावसंख्या होते ती बिनबाद 4.
हमेशा क्रिकेटचं गणित झेल घ्या सामने जिंका, कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटले तर तुम्हाला काहीतरी हरवल्यासारखं वाटतं, काहीतरी तुमच्या हातातून गेल्यासारखं वाटतं. डावखुरा श्रीदेश पुन्हा एकदा कशी कामगिरी करतोय, ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ यावेळेला रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा प्रयत्न केलेला, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. धामणन वागळाचा माळ वावे जांभूळवाडी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आलेले आहेत दोन्ही संघ, धन्यवाद. आणि नाणेफेकी ते करून घ्यायचे आहे. नाणेफेक वावे जांभूळवाडी. वावे जांभूळवाडी कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला मैदानामध्ये धावसंख्या आहे ती 5. प्रत्येक षटकामध्ये 11 धावांची रणगती राखली पाहिजे. धामणन गुड्याचाड संघाला जर हा सामना जिंकायचा असेल. सुंदर असं वातावरण, ढगाळ वातावरण, पावसाची बिलकुल भीती नाही आहे. पूर्ण खेळ होणार आजच्या दिवसामध्ये. आपटून टाकलेला थोडासा उसळी घेतलेला चेंडू यावेळेला दिशा भरकटल्यासारखं दिसतोय. पंच अमित उपाले इशारा करतायत की वाईड आहे, एका धावेने भर पडते आहे. धावसंख्या होते ती बिनबाद 6. आणि नक्कीच आणखी एक आमचा 15 गावाचा बुलंद आवाज कॉमेंट्रीचा आणखी एक नवीन स्टार रोहित उतेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. वेलकम रोहित. पुन्हा एकदा फटका मोठा मारायचा होता, विकेट किपरला चकून चेंडू मागे गेला, बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय. अशा रीतीने 4 धावा मिळत आहेत. कुठल्या रूपामध्ये मिळत आहेत ते पंचाकडून आपण वाट बघू. 22 यस 22च्या रूपामध्ये धावा कसे आल्या तरी धामणंद वागळाचा माळ संघाला धावा हव्या आहेत. 5 आणि 4 9 बिनबाद 9 10 धावा. जे रन रेट राखण्यासाठी अजून 2 धावांची गरज आहे या षटकामध्ये. आणि आमचे स्कोरर सांगतील की 3 आणि 1 4 चेंडू झालेले आहेत वाटते. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. चला इकडे नाणेफेक होते आहे. संजयजी उतेकर, संतोषजी पालांडे सर आणि दोन्ही कर्णधार नाणेफेक होते तिथे. पुढचा चेंडू वातारवयांचा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा गती आणि दिशा दोन्ही भरकटल्यामुळे वाईडच्या रूपात आणखी एक धाव मिळते आहे. वाईड धाव ही उगाच दिलेली धाव असते, कारण तुम्हाला चांगली खेळपट्टी मिळालेली आहे, तुम्हाला अनुभव आहे गोलंदाजी करण्याचा. वाईड टाकणं म्हणजे बिलकुल ज्याला म्हणतात ना खेळ वाढवत नेणं किंवा स्वतःच्या संघाला थोडंसं नेगेटिव्ह साईडला ढकलणं. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल तो अथर्व. पुढचा चेंडू यावेळेला मात्र चांगला रडारमध्ये आलेला आहे. चेंडू फेकलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू चाललाय सुंदर 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 अशा षटकारासाठी 6 धावा. डीजे मध्ये आई तुझा डोंगर. आणि नक्कीच कुठला असं भक्तगण नसेल ज्याने आईच्या चरणाशी जाऊन आईचं दर्शन घेतलं नसेल. कारल्याची आई एकवीरा देवी, जबरदस्त असं गाणं. दरम्यान शिवाजी साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे, तर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा फटका चांगला फटका आहे, पुन्हा एकदा चांगला फटका आणि चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. चेंडू देऊन जायचं 4 धावा. डीजे
आणि एक षटक संपलेलं आहे. धावसंख्या मात्र झालेली आहे ती 21, बिनबाद 21. आणि नक्कीच अथर्व सारख्या गोलंदाजाला अगदी त्यांनी फोडून काढलेले म्हणायला हरकत नाही रिद्धेशाने. आणि नक्कीच खूप मोठे मोठे फटके, काही वाईडच्या रूपामध्ये धावा, बाईच्या रूपामध्ये धावा, परंतु शेवटी धावाच आहेत त्या. आणि एक चांगला रनरेट ठेवलेला आहे. जो जिथे 12 धावांचा रनरेट पाहिजे होते तिथे पहिल्या षटकामध्ये 21 धावा जमवलेल्या आहेत. आणि मला वाटते डोंबिवली एंडकडून येतो आहे तो विवेक जाधव आणि त्याच्या समोर असेल तो संदेश. नक्कीच ही जोडी एक परंपरागत जोडी आहे. गेल्या काही टुर्नामेंट्समध्ये आपण बघतो आहे मोठी धावसंख्या रचण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. आणि त्यांच्याकडे जवळजवळ 7 ते 8पर्यंत चांगले फलंदाजसुद्धा आहेत. आणि मोठ्या मोठ्या धावा 4 षटकामध्ये रचलेल्यासुद्धा आहेत. तर दरम्यान धामणन वागळाचा माळ विरुद्ध वावे जांभूळवाडी नाणेफेक झालेली आहे. वावे जांभूळवाडी संघानं नाणेफेक जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे. तर नक्कीच अजून वेळ आहे. तुम्ही मैदानाचा अंदाज घ्या आणि त्यानंतर लगेचच सामना संपल्यावरती मैदानामध्ये उतरायचं आहे. तर जेवढे संघ इथे हजर आहेत त्यांचं हार्दिक 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 स्वागत. जेवढे मान्यवर इथे हजर आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जेवढे पुरस्कर्ते इथे हजर आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जेवढे वेल विशर्स म्हणजे आमचे शुभचिंतक हजर आहेत त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. बिनबाद 21. पहिला चेंडू, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू विवेक जाधव. स्लो गतीचा चेंडू, स्लायडिंग आणि परंतु त्याला ट्रीटमेंट दिलाय. बॉलर बॅटर येतोय जबरदस्त असा वेलकम चौकार. डीजे दरम्यान फुलटॉस चेंडू, जबरदस्त बॉलर बॅकडाव चौकार मिळवलेला आहे. 25 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, यावेळेला मात्र बिमरच्या रूपामध्ये पंच नो बॉल घोषित करतायत. पुन्हा एकदा चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. अगदी धावा मिळत आहेत खोऱ्याने. आधी जबरदस्त धावांचा पाऊस पडतोय आणि तिथे रिव्ह्यू मागितलेला आहे बिमरचा. मला वाटते संदेशजी आणि संतोषजी उतेकर बीमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे की तो बीमर आहे की नाही तो आमचे सामनाधिकारी चेक करून सांगतील. संदेशजी उपाले आणि संतोषजी उतेकर. तर दरम्यान धाव मात्र आत्तापर्यंत या चेंडूवरती 5 झालेले आहेत. म्हणजे एक चौकार आणि एक बीमरचा नो बॉल. परंतु फायनल डिसिजन येणं बाकी आहे. काही झालं तरी शेवटी फुलटॉस गोलंदाजी, स्लो गतीची गोलंदाजी ही मात्र मेजवानी असती समोरच्या फलंदाजाला. आणि त्याच मेजवानीचा फायदा उठवला आहे तो संदेश याने. कंबरेच्या यस पंचाने फायनल डिसिजन दिलेले आहे की तो वेस्ट हाईटचा नो बॉल आहे. अशा रीतीने फ्री हिट म्हणजे या 5 धावा, 25 आणि 5 30 धावा झालेल्या आहेत. या वेळेला पुन्हा एकदा फुलटॉस, या वेळेला पुन्हा एकदा मेजवानी, परंतु या वेळेला फ्री हिट असल्यामुळे कॅच म्हणू शकत नाही. दरम्यान एक धाव मिळते तिथं. शेवटी हाताला किरवी लागत होती परंतु काय फायदा, आज सोमवार आहे. अशा पद्धतीने तो फ्री हिट होता, झेल गेला परंतु तो फ्री हिट होता, काय फायदा झाला नाही चौकी जोडीच्या क्षेत्ररक्षणा. परंतु शेवटी क्रिकेटचा खेळ, एक धाव मिळते आहे. धावसंख्या होती ती बिनबाद 31. 44 धावांचं टार्गेट. परंतु आता मात्र ते खूप मोठं छोटं वाटायला लागलं आहे समोरच्या संघाला. अशा रीतीने अमितजी यांना विनंती आहे अंपायर थोडेसे त्या लाईनच्या क्रॉस कुठेतरी उभे राहा, इकडे किंवा तिकडे. कारण जेव्हा रिव्ह्यू चेक करतो तेव्हा थोडंसं मला वाटते सामनाधिकारी सांगतायत थोडंसं मधी आल्यासारखं वाटतं. एनिवे थँक्यू. पुन्हा एकदा खेळाकडे धावसंख्या आहे ती बिनबाद 31. पुन्हा एकदा विवेक जाधव यावेळेला आपटून टाकले चेंडू. यावेळेला मोठा फटका मारण्यासाठी प्रवृत्त केलं. स्लो गतीचा चेंडू, जवळजवळ स्टंप जवळ दुसरा टप्पा पडण्याच्या मार्गावर असणार चेंडू. यावेळेला मात्र फसगबत झाली आणि चेंडू गेला विकेटकीपरकडे. अशा रीतीने निर्धावाचा चेंडू मात्र मारण्यासारखा होता. मोठा फटका जवळजवळ पॅव्हेलियनकडे चेंडू आला असता जर रिद्धेशांच्या फटक्यामध्ये आला असता तर. परंतु पुन्हा एकदा विवेक यांना त्याचे करण्याचा सूचना करीत असेल की बाबा कम बॅक करायचं आहे आपल्याला, अजून खूप धावा हव्या आहेत, आपण अजून कंट्रोल करू शकतो या सामन्यावरती. बिनबाद 31. अजून
13 धावांची गरज आहे. 2 पूर्ण षटकं बाकी आहेत. परंतु क्रिकेटचा खेळ हा उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा एकत्र सीझनसारखं असतं. कधी कधी विकेट्स गेला तर तुम्हाला खेळसुद्धा मोठा वाटतो. पुढचा चेंडू यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू नुसताच पुश केलेला आहे. रिद्धीसला माहिती आहे की आपल्याला जास्त घाई करायची गरज नाही आहे. धावा मात्र फक्त 12 हव्या आहेत आणि आपल्या अजून पूर्व 2 षटकांनी या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट इज द मोस्ट व्हॅल्युएबल वे आउट असं म्हणू शकतो तो, की आपण सेन्सिबल क्रिकेट खेळूया. याच्यामध्ये कुठली घाई नको, कुठले ब्लाइंड शॉट नको, कुठलाही मूर्खपणा नको. बिनबाद 32 चांगली धावसंख्या रचत आहेत. सलामीची चांगली धावसंख्या आपल्याला बघायला मिळते आहे. साईड चेंज करून पुन्हा एकदा चेंडू फेक करतोय. यावेळेमध्ये पुन्हा एकदा डीप फाईन लेगच्या बाजूने चेंडू मारलेला आहे. चेंडू गेलाय संदेशाच्या बॅटेतून, मिळवून देतोय संडे स्पेशल चौकार. डीजे दिसतोय कुठेतरी गडीत चुकल्यासारखं वाटतंय. धावसंख्येमध्ये बोलवतो, धावसंख्या होती ती 36. धावसंख्या होती ती 36. अजून 8 धावांची फक्त गरज आहे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय. फटका गेलाय मिड ऑफ बाउंड्रीच्या बाजूने, फटका गेलाय चौकारासाठी. फटका येतोय आणखी एक आनंद मिळवून देणारा. डीजे गोलंदाजांनी 40 धावा दिल्या. अथर्वने 21 दिल्या, विवेकाने 19 दिल्या. यानंतर आता काय उरलं? आता उरल्या त्या 12 चेंडूमध्ये फक्त 4 धावा. आणि सुहास पवार एक जबरदस्त असा फिरकीपटू आपल्याला बघायला मिळेल. एक वेगळ्या शैलीने गोलंदाजी विथ इन स्टंप ज्याला म्हणतात, अंपायर आणि स्टंपमधून फार कमी टेनिस बॉलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यातील एक आपल्याला एक चांगला गोलंदाज बघायला मिळतोय. परंतु उशीर झालेला असं दिसतंय. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. सुहास पवार उजव्या हाताचा ऑर्थोडॉक्स स्पिनर असं म्हणू शकतो आपण. उजव्या हाताने विथ इन स्टंप पहिला चेंडू आणि तिथे मात्र झेलबाद झालेला आहे. अशा रीतीने शेवटी का होईना एखादी विकेट मिळालेली आहे. परंतु 40 धावांची भागीदारी, एक जबरदस्त भागीदारी, सर्वांच्या टाळ्या मिळवून जाणारी अशी ती भागीदारी संपुष्टात आलेली आहे. डीजे सन्माननीय पाहुणे आलेले आहेत. तर श्री मनोहर महादेव पास्ते यांच्याकडून या मंडळाला 1000 रुपयाची देणगी स्वरूपात प्राप्त झालेले आहे. तर सर तुमचा आम्ही आभार मानतो आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नवीन फलंदाज सिद्धेश उतेकर आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. शत्रुघ्न मोरे चेंडू खाली येतो. शेवटच्या क्षणाला झेल मात्र सुटलेला आहे. 2 धावा तिथे मिळत आहेत. आणि नक्कीच शत्रुघ्नाने जर डाय मारून तो कॅच घेतला असतं तर ते एक वेगळं वेटेज पडलं असतं. तर दरम्यान तिथे मला वाटते बघूया पंच तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावबाद देत आहेत. आणि अशा रीतीने 2 धावा काउंटिंगमध्ये धावा झालेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 42. 2 धावांची गरज आहे. नवीन आलेला फलंदाज आहे तो सिद्धेश.
आज साहिल दिसत नाही आहे, एक चांगला फलंदाज. नक्कीच एखाद्याची कामगिरी त्याच्या मागे सुद्धा कामगिरी वर्तवणं सुद्धा गरजेचं असतं. प्रत्येकाने आपली मेहनत केलेली असते. पुढचा चेंडू हो, यावेळेला मात्र सेन्सिबल फटका. पुन्हा बॉलर बॅटरमला एक धाव तिथे निश्चित मिळणार. ओव्हरथ्रो होतो आहे, परंतु एका धावेची जाता मात्र गरज होते आहे, लागते आहे. आणि नक्कीच साखर चौकीचीवाडी नक्कीच आपलं ॲनालिस करणार की ह्या सामन्यामध्ये आपल्या नेमकं काय चुकलं. या मैदानाचा फायदा आपण फलंदाजीमध्ये उठवायला हवं होतं असं वाटत होतं, परंतु तिथे 44 धावा ते सुद्धा एक बऱ्यापैकी गणित होतं. गोलंदाजीमध्ये मात्र 2 षटकं त्यांना थोडा धोका देऊन गेले. पुढचा चेंडू, एक धाव, आवश्यक अशी एक धाव घेत आहेत आणि अशा रीतीने हा सामना संपतो आहे. हा सामना धामणन वगळाचा माळ संघ जिंकतो आहे. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. साखर चौकीचीवाडी तुम्ही आलात, खेळलात, त्याबद्दल आयोजक मंडळ आणि फेडरेशनच्या वतीनं तुमचा हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वावे जांभळवाडी संघ यांनी फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि वावे जांभळवाडी संघ तुम्ही लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि नवीन चेंडू द्यायचा तिकडे पंचांना. आणि नक्कीच यानंतरचं धावतं वर्णन आम्ही पनवेलवरून आलेले आपले विशेष समालोचक